करू शकत नाही. ज्यांच्या आलिंगनानं मोक्ष प्राप्ती आहे अशा संतांचा महिमा मी काय म्हणून वर्णन करू. आणि त्या संतांची सेवा मला घडली की ती देवापर्यंत पोहोचते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. दिसतंय का? तिथं बसलाय करण्यावर. एकदा जनक राजाचा दरबार भरला. जनक राजा कोण आहे? मिथिला नगरीचा राजा आहे. सीतामाईचे पप्पा, सीतामयाचे पप्पा, सीतामयांचे वडील जनक राजा मिथिला नगरीचा राजा आहे. दरबार असा भरलेला आहे आणि अशा भर दरबारामध्ये एक 8 ठिकाणी वाकडा असणारा ऋषी त्या ठिकाणी आला. काय त्याचं नाव? असेल ते 1.5 तास उरत आवर 8 ठिकाणी वाकडा असणारा ऋषी त्या ठिकाणी पदार्पण करतोय त्या वाड्यामध्ये, त्या दरबारामध्ये. त्या ऋषीचं नाव आहे अष्टावक्र ऋषी. अष्टावक्राच्या वडिलांचं नाव आहे कवळ ऋषी. कवळ ऋषींच्या पत्नी गर्भवती होत्या. अष्टावक्र गर्भामध्ये होते. वेदाची ऋचा कवळ ऋषी बोलत होते. वेदाची ऋचा बोलता बोलता मंत्रोच्चार चुकला आणि आपल्या गर्भानं ती चूक सुधारली. कुणाची? आपल्या बापाची. कवळ ऋषींची चूक गाठल्या गर्भानं चूक सुधारली. कवळ ऋषींना राग आला आणि त्यांनी शाप दिला. जन्माला 8 ठिकाणी वाकडा उशीर आणि उपजल्या जन्माला आलेला तो वाकडा झाला 8 ठिकाणी. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? अष्टावक्र. अष्टावक्र. आणि त्या अष्टावक्र ऋषींनी जनक राजाच्या दरबारामध्ये प्रवेश केला. आणि जनक राजाच्या दरबारामध्ये प्रवेश केल्याबरोबर जनक राजाने प्रश्न केला भर सभेमध्ये, सांग तुझा देव काय करतो? ऐकताय? जनक राजाने प्रश्न केला भरसभेमध्ये, भर दरबारामध्ये. त्या अष्टावक्र, सांग तुझा देव काय करतो? अष्टावक्र पुढे आला. अष्टावक्र पुढे आला आणि पुढे आल्यावर जनक राजाला म्हणतोय, ए राजा, विचारणारा तू आहे, सांगणारा मी आहे. शास्त्र काय सांगतं? विचारणारा सिंहासनावरती आणि सांगणारा खाली. जमत नाही. जमत का? विचारणारा वरती, सांगणारा खाली. जमत का? नाही जमत. जनक राजानं 0 मिनिटात आपलं आसन खाली केलं आणि त्या आसनावरती अष्टावक्राला बसवलं. आता अष्टावक्र सिंहासनावरती आहे आणि जनक राजा खाली आहे. पुन्हा एकदा जनक राजाने प्रश्न केला, सांग तुझा देव काय करतो? आता तुम्हाला सांगावं लागेल. मला तुला सांगायसाठी तू बोलावं. कशाला बोलावं? सांगायला लागेल. 5 मिनिटापूर्वी जनक राजा ज्या सिंहासनावरती होता त्या सिंहासनावरती आता कोण आहे? बोला की, बोला बोला बोला. आता कोण आहे? अष्टावक्र आहे की नाही? आणि खाली राजा आहे. याचाच अर्थ तुकोबा एका ठिकाणी म्हणतात, जय होय राम